एका फायरवर्कची आग या ठिकाणी जंगलाला लागली आणि यातील किमान 6000 पेक्षा जास्त झाडे जळून गेलेली आहेत। न्यू इयर सेलिब्रेट करपाच्या उमळशिकेन मांद्रे वाठारांत मोठ्या प्रमाणात फायरवर्क्स लायिल्ले। मात ह्या फटाक्यांक लागून जुनासवाडा मांद्रे हांगाच्या दोंगरांत पेट घेतिल्लो। हांगा पर्यावरण मोगींनी सुमार 5000 झाडां रोयिल्ली। तातूंतली 3000 झाडां ह्या उज्याक लागून जळून खाक जाली। ह्या वाठारांतल्यो काजू बागायती जळून खाक जाल्ल्याची म्हायती मुखार येता। हो उजो लागिल्लो आसतना अग्निशामक दल पावच्या पयलींच लोकांनी उजो पालोवपाक सुरवात केली। कांय लोकांनी आपल्या जीवार खेळून झाडां वाटोवपाचो प्रयत्न केलो। त्याच प्रमाण निश्काळजीपणान फटाके लायिल्ल्या घटनेचो लोकांनी निषेध केला। लागी एक निवेदन करता की गेल्या 31 तारखेक जुनसवाड्या मांद्रे हांगा जो गव्हर्मेंट प्रॉपर्टीचो जो एक भलो मोठो डोंगर आसलो, त्या डोंगराचेर जी आमी पर्यावरण प्रेमींनी जवळ जवळ 6 ते 7 हजार झाडां लायिल्लीं आसा। हे झाडांक रातच्या 11:30च्या दरम्यान एक आग लागपाचो प्रकार जालो आनी हे आगीन तुमकां फाटल्यान दिसता अक्षरशः हो आख्खो डोंगर जळोवन हजारो झाडां जळोवन गेली आनी एक पर्यावरणाची हानी जाली। तुमकां सगळ्यांक सांगूंक सोदता की ह्या डोंगराच्या जे सायडीक जितले एरियान जी प्रॉपर्टी आसा ती प्रॉपर्टी आयज आमच्या लोकांनी भायल्या लोकांक विकलेली आसा आनी जे आमचे TCP डिपार्टमेंट आसा हे डिपार्टमेंटाच्या थ्रू ही प्रॉपर्टी काही भाग सेटलमेंट जाल्लेले आसा आनी ही जावपाची प्रोसेस चालू जाल्लेली आसा। सो ही एक सुरवात आसा विनाशाची जी आमच्या मांद्रे जुनसवाड्याच्या डोंगराच्यान सुरू जाल्लेली आसा आनी ही सुरवात अक्षरशः अख्ख्या आमच्या मांद्रे गांवांत पसरत आसा आनी येता त्या काही वर्षान 5 ते 10 वर्षान मांद्रे गांवचो एक सुद्दां डोंगर वाचचो ना आनी TCP गव्हर्मेंटान एक तेंचें एक धैर्य आसा की तेंच्यांनी जितले आमचे डोंगर आसा जे परप्रांतीय भायल्या लोकांनी घेतलेले आसा ते सगळे डोंगर ते सेटल करतले आनी ह्या आमच्या मांद्रे गांवाची वाट लायतले। सो हांव गव्हर्मेंटाक एकूच रिक्वेस्ट करता, बाबानू आमचो गांव वाचवा, आमचे डोंगर वाचा आनी आमचे गोंय वाचा। सध्या आम्ही जुनसवाडा मांद्रे समुद्र किनारी भागात या परिसरात आहोत आणि ही जमीन सरकारच्या लीजवर असल्यामुळे ही सरकारी जमीन आहे आणि एका बाजूने यंदा या ठिकाणी मांद्रे मतदारसंघासाठी खास वीज उपकेंद्र या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे आणि दुसऱ्या बाजूने फॉरेस्ट गार्डन सरकारने तयार केलेलं आहे आणि वरच्या बाजूची जी जमीन मोकळी होती त्या ठिकाणी मागच्या 10-15 वर्षापूर्वी धवरुख या पर्यावरण संस्थेने मांद्रे मतदारसंघातील काही पर्यावरण प्रेमी एकत्रित येऊन या ठिकाणी झाडे लावून या जागेला सुरक्षा देण्याबरोबरच पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना पर्यावरण राखून ठेवण्याचं काम या युवकांनी केलं होतं। परंतु काल ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात 31 डिसेंबरला मावळत्या वर्षाचं निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देश विदेशातील पर्यटक आले होते आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी फायरवर्कही करण्यात आलं आणि हे फायरवर्क करत असतानाच एका फायरवर्कची आग या ठिकाणी जंगलाला लागली आणि यातील किमान 6000 पेक्षा जास्त झाडे जळून गेलेली आहेत। काही स्थानिक युवकांनी ही घटना पाहिल्यानंतर तातडीने या ठिकाणी धाव घेतली। त्यामध्ये ॲडव्होकेट प्रसाद शहापूरकर, त्याचा मुलगा आपले तुषार गोवेकर असे अनेक पर्यावरण प्रेमी रात्री वेळेचं काळाचं बंधन न पाळता धाव घेऊन काही महिला युवतींनी ज्या ठिकाणी मिळेल ती भांडी घेत पाणी मिळेल तर पाणी घेऊन या ठिकाणी डोंगर भाग रानावर धाव घेतली आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु 6000 पेक्षा जास्त झाडे जळून खाक झाली। काही काजूची झाडे जळून गेलेली आहे। अजूनही वन खात्याने
ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनेची गंभीर दखल न घेता ज्या पद्धतीने झाडे मोठ्या प्रयासाने धवरूक या संस्थेने लावली होती आणि पर्यावरण प्रेमींनी ही जागा सुरक्षतेच्या दृष्टीने एक नवी उभारी देण्याचं काम केलं होतं, परंतु त्याची दखल सरकारने घेतली नाही. आग लागली त्यावेळी अनेकांनी फोन अग्निशमन दलाला केले, परंतु बंबही त्यावेळेला पोचला नाही. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मध्यरात्री म्हणजे पहाटेच्या अगोदर हा जो प्रकार घडलेला आहे तो एक प्रकार निंदनीय असून या घटनेचा निषेध केलेला आहे. वर्तमानपत्रांनी प्रसार माध्यमांनी आपापल्या पद्धतीने याचा प्रसार केला आणि सरकारने दखल घ्यावी याची मागणी केली, परंतु आज तिसरा दिवस असूनही आजपर्यंत या ठिकाणी कुठल्या वन खात्याचा अधिकारी कर्मचारी ढुंकूनही गेलेला नाही, पाहून गेलेला नाही. त्यामुळे अशी ज्या घटना वारंवार घडतात, या ठिकाणी जो सरकारचा डोंगर आहे हा डोंगर कुठंतरी एका बिगर गोमंतकीय दिल्ली व्यावसायिकांचा लक्ष केंद्रित झालेला आणि ही झाडे आहेत त्यामुळे झाडांची त्यांना अडचणी येतात. डोंगर जर सपाट असता तर सरकार कुठे कायदे करून कुणाच्या घशात घालण्याचा प्रयत्न आणि या जमिनीवर मोठ्या प्रमाणात दिल्ली व्यावसायिकांचे लक्ष केंद्रित झालेले आहे. आज जर आपण सगळीकडे बघितलं तर डोंगर महाराने नष्ट होत असताना दिसत आहे. अनेक ठिकाणी डोंगर कापणी सुरू आहे, डोंगर सपाटीकरण चालू आहे आणि हे काम केवळ बिगर गोमंतकीय करत असताना दिसत आहे. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अशा ज्या घटना वारंवार घडतात त्यावर लक्ष केंद्रित करून अशा घटनांचा सरकारने दखल घेत असताना ज्या पद्धतीने पर्यावरण प्रेमींनी या डोंगर महारानावर झाडे लावून अहोरात्र मेहनत घेतली, उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असताना या ठिकाणी पाण्याच्या सोयी केलेल्या आहे, याची दखल सरकार कधी घेणार असा सवाल उपस्थित आहे. ही जमीन सरकारची असली तरी हा डोंगर राखून ठेवण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले आहेत. सरकारने याची दखल घ्यावी आणि हा डोंगर जास्तीत जास्त सुरक्षतेच्या नजरेतून महत्त्वाचा ठरत असताना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झाडे लावून हा किनारा सुंदर दिसण्यासाठी या डोंगराचंही तेवढंच महत्त्व आहे हे लक्षात ठेवावं अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.